देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे। प्रकृती खालवल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान गुरुवारी रात्री 9:51 त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 92 वर्षाचे होते। मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला। सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉक्टर सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली। त्यानंतर त्यांनी 1957 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून UK अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी हॉनर्स पदवी प्राप्त केली। त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात D.Phil पदवी मिळवली। अर्थमंत्री म्हणूनही योगदान। मनमोहन सिंग 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते। या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांचे व्यापक धोरण राबवले, ज्याचे जगभरात कौतुक झाले। या सुधारणांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि नवी दिशा दिली। डॉक्टर मनमोहन सिंग 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले। त्यांनी 5 वेळा आसामचे प्रतिनिधित्व केले आणि 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभा सदस्य झाले। 1998 ते 2004 पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं। त्यांनी 1999 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यांना यश आले नाही। 2 वेळा पंतप्रधान। 2004च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 22 मे रोजी त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलं। 2009 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 2014 पर्यंत ते या पदावर राहिले।